समितीला 6 महिन्याचा कालावधी वाढ दिलेला आहे। त्या कालावधी वाढीच्या विरोधात सुद्धा हे आमचं आंदोलन आहे, कारण त्या कालावधी वाढवण्याचा काहीच विषय नव्हता। 1 महिन्याच्या आत न्याय देतो म्हणून 6 महिने बदर समितीला कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवून दिले आहेत। त्याच्या निषेधार्थ, मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ आम्ही हा जेल भरो आंदोलन करत आहोत। कारण शेजारी असलेल्या, महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकते। मग महाराष्ट्रात 2 नंबरची संख्या असलेला मातंग समाज उपेक्षित आहे, शिक्षणापासून वंचित आहे। या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या भूमिकेत आणण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्याची वेगळी व्यवस्था केली पाहिजे, असं संविधानाच्या मूलभूत अधिकारात सांगलेलं आहे। त्याच्याच अनुषंगानं हे उपवर्गीकरण झाले पाहिजे, एवढीच या ठिकाणी आमची मागणी आहे। आणि संबंध मातंग समाजाच्या वतीने आज महाराष्ट्रभर आम्ही जेल भरो आंदोलन करतो। जर प्रशासनाने आमची दखल घेतली नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या अहवाल समितीचा जे काही कालावधी वाढवला आहे तो रद्द करण्यात यावा आणि तात्काळ मातंग समाजाला उपवर्गीकरण करून देण्यात यावं। अन्यथा मातंग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मातंगवाड्यामध्ये आम्ही कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। वर्गीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर यांच्या माध्यमातून हा लढा आम्ही उभारलेला आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे, ज्या ज्या गावाच्या अंतर्गत पोलीस स्टेशनची हद्द येते त्या त्या ठिकाणी आम्ही जेल भरोचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचं प्रमुख कारण असं आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा त्या अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करा असा निर्वाळा दिल्यानंतर सुद्धा सरकार मातंग समाजाच्या बाबतीत अतिशय उदासीन आहे। न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल 1 महिन्यात मागून घेतो म्हणून मुख्यमंत्री